नमस्कार. अभिमान लाईव्हमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. शहरातील राशन कार्ड धारकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. स्वस्त धान्य दुकानदार केवायसी करण्यासाठी राशन कार्ड धारकांकडून ₹100 घेत असल्याच्या तक्रारीची दखल घेण्यात आली आहे. काही अधिकारी प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होतात, त्यामध्ये फक्त करिअरचाच उद्देश असतो असे नाही. त्या माध्यमातून जनसामान्याची सेवा करता येते, त्यांचे प्रश्न सोडवता येतात, खऱ्या अर्थाने न्याय देता येतो आणि त्यातून लोकसेवा करता येऊ शकते. हे ध्येय उराशी बाळगून प्रशासकीय सेवेत येतात. असेच एक अधिकारी बीडचे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले चंद्रकांत शेळके, ज्यांच्याकडे चित्र बदलण्याची ताकद आहे. अत्यंत कार्यक्षम आणि कर्तव्यनिष्ठ असे तहसीलदार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते. विशेष म्हणजे बीड सारख्या सर्वात मोठ्या महसुली तालुक्याचे तहसीलदार म्हणून ते काम करत आहेत. गेल्या 4-5 महिन्यात त्यांनी आपल्या कार्यतत्परतेने त्यांची चुणूक दाखवून दिली आहे. अशीच एक लोकसेवेची भावना काल झालेल्या बैठकीतून समोर आली आहे. बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांसह पुरवठा विभागाची संयुक्त बैठक घेतली असून राशन कार्ड धारकांची विनामूल्य केवायसी करण्याच्या सक्तीच्या सूचना दिल्या आहेत. यावेळी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी पुन्हा तक्रारी आल्यास संबंधित दुकानदारावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला असून केवायसी करण्यासाठी स्वस्त धान्य दुकानदार पैशाची मागणी करत असल्यास पुरवठा विभाग किंवा आमच्याकडे राशन कार्ड धारकांनी तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. अभिमान लाईव्ह साठी अमजद खान, बीड. काय नाही सर, राशन दुकानवाले केवायसी साठी ₹100 घ्यायला लागलेत अशी माझ्या एरियामध्ये बी चर्चा आहे. काही लोकांनी असं तोंडी सांगितले, पण काय होतं माहितीये का, ते आता राशन घेणारे असतात गरीब, हे त्यांची कंप्लेंट करायला पुढे येत नाहीत. मग त्यामुळं आमच्यासारख्यालाच पुढे यावं लागतंय. काहीच अडचण नाही. बिलकुल चांगला प्रश्न विचारला. हो, आजच बीडच्या स्वस्त धान्य दुकानदारांची बैठक घेतली. हो, आणि त्या बैठकीत स्पष्ट सूचना दिल्या हो. की कोणीही ई केवायसी साठी पैशाची रकमेची मागणी करायची नाही. बरं. ते म्हणे आम्ही मागणीच केली नाही साहेब, अमुक नाही टमुक नाही. म्हटलं जे काय असेल ते, पण मला माझ्या कानावर यायला नको पाहिजे. हो, 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 हो. आणि अचानक कुठेतरी भेट देऊन मी कारवाई Okay, sir. अशा दुकानदारावर निश्चितपणे कारवाई केली जाईल. ओके, ओके. थँक्यू. ओके.